श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आजचा अध्याय आहे 36वा भाग 6वा। श्री स्वामी समर्थ। श्री गणेशाय नमः। पादन्यास भूर्लोक भूअज्ञात जानू अतिविषेक स्वतः गुह्य असे लोक नाभिन्यास महरलोक जनोहृदय तपोग्रीवे भुवरललाटे सत्यलोक म्हणावे असे शिरस्थान बरवे सत्यलोक म्हणती तयासी गायत्रीची प्रार्थना करुनी प्राणायाम करा विधीनी ब्रह्मचारी ग्रहस्थानी पंचांगुली धरा परमेष्टे वानप्रस्थ संन्यासी अनामिका कनिष्ठी गागुष्टेसी ओंकारादी वायुपूरकेसी दक्षिणास पुटे चढवावे वामनासा पुटी विसर्जोनी करा प्राणायामतिनी येनेची विधी करा मुनी त्रिकाळीचे संध्या कर्म आता करा मार्जनाशी सांगेन एका समस्त ऋषी जैसे असे स्मृती चंद्रिकेसी तेने विधी सांगतो आपोहिष्टेसी ती सुक्तस्य सिंधू द्वीप ऋषी गायत्री छंदेसी आपो देवता मार्जनासी हा मनावा विनियोग आपोहिष्टा असे मंत्र म्हणोनी कुश पवित्रे करा मार्जन यस्य क्षयाय मंत्राने आपुले पाद प्रोक्षावे आपोयजनता मंत्रेसी प्रोक्षावे आपुल्या शिरसी सूर्यच्छेती मंत्रेसी उदक प्राशन करावे आचमने करोनी दोनी दधिकानो मंत्र जपोनी करा मार्जन तुम्ही तिनी पुनरपि आपोहिष्टा म्हणा हिरण्यवर्ण सुक्तेसी मार्जन करावे पर्येसी द्रुपदाय दिवेती मंत्रेसी घ्राणोनी उदक सांडावामी मार्जन करावयाचे विधान सांगेन एका ऋषी जन वामहस्ती पात्र धरून मार्जन करा विशेषी औदुंबर सुवर्ण रजत काष्टपात्र असे पवित्र असे मात्र पात्र न मिळे यत्र वामहस्ती पदक घ्यावे मृण्मय अथवा द्विमुख पात्र भिन्न भाडे त्वजा अपवित्र अग्राह्य वर्जा देव पितरा श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी मार्जन संख्या सांगेन एका शिरसी अष्टपादी नवका यश क्षयाय स्थान भूमिका येणे परी मार्जन आप पुनतु मंत्रेसी प्राशन करावे माध्यहेसी अग्निचेती मंत्रेसी संध्याकाळी करावे प्राशनाती आम्ही ते का द्विराचमान करा निका आघ्रानुनी उदक सांडोनी देखा एकाचमन करावे अर्ध्य द्यावयाचे विधान सांगेन एका ऋषी जन ग्रोच गायितके उंच करून अर्ध्य द्यावे मनोभावे गायत्री मंत्र जपोनी साय प्रांतर द्यावी तिनी हंस शुचीशन मंत्रेसी माध्यायी अर्ध्य द्यावे अवधरा प्रातर्माध्यायी उभे बरवे साय अर्घ्य बैसोनी द्यावे आचमन त्रिवार करावे करा प्रदक्षिणा असावादित्य अर्घ्य घ्यावयाचे कारण सांगेन कथा विस्तारून राक्षस मंदेह दारुण 30 कोटी आहे ती देखा सूर्यासवे युद्धासी नित्य येती पर्येसी संदेह पडे देवासी सूर्या होईल अपजय होता सूर्यासी उदयास्तमान नव्हे पर्येसी कर्मेन चालती ब्राह्मणासी स्वाहा सुधाकार न चाले स्वाहा सुधाकार राहाती समस्त देवास उपवास घडती सृष्टी राहील नव्हे उत्पत्ती मनोनी उपाय रचेला याची कारणे अर्घे देती तिची व्रजायुधे होती जाऊनी दैत्यासी सांग लागती पराभवीती प्रीती दिवसी दैत्यासती ब्रह्मवंश त्यासी विधिलिया घडती दोष प्रदक्षिणा करिता जाती दोष
असावादित्य म्हणोनिया ब्रह्महत्येचे पापासी भूप्रदक्षिणा दोषनाशी चारी पावले फिरता कैसी भूप्रदक्षिणा पुण्य असे संध्या करावयाचे स्थान सांगेन एक फल विधान घरी करिता प्रतिदिन एकच फळ अवधारा दशफळ ग्रामाबाहेर देखा नदीस केली शतफल एका पुष्कर तीर्थी सहस्र एक गंगासूर नदी कोठी फल सुरापान दिवा मैथुन अनरत वाक्यादी पाप जान संध्या बाहेर करिता क्षण जळती पापे प्रत्यक्ष स्थाने असती जप करावयासी विस्तारे सांगेन तुम्हासी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी एक चित्ते परियेसा जप केली या घरी एका एकची फल असे निका बाहेर द्विगुण फल अधिका नदीसी त्रिगुण फळ असे गोष्ट वृदावनी देखा दशगुण फळ आहे ती अधिका अग्निहोत्रादी स्थानी निका शताधिक फले असती तीर्थदेवता सान्निध्यानी सहस्रफल असे निर्गुणी शतकोटी फलपरी सान्निधानी ईश्वर सान्निधानी अनंत फळ जप करिता आसनासी विधी निषेध आहे तकैसी सांगेन एका तात्पर्येसी पुण्यपाप बोलिले असे भिन्न काष्टासनी बैसुनी जरी जप करीती मनोहरी दुःख होय त्यास अपारी त्रणी भाग्य यश जाय पल्लव शाखासी बसता सदा होय दुच्छित्तता वंशासनी दरिद्रता पाशानासनी व्यधी होय भस्मासनी व्यधी नाश कंबलासनी सुख परियेस कृष्णाजिनी ज्ञान प्रकाश व्याघ्रचर्मी मोक्ष स्त्रिया कुशासनी वशीकरण सर्व रोग अपहरण पापे जाती पळून आयु प्रज्ञा अधिक होय ओ इत्युक्ताक्षर ब्रह्ममंत्र जपा तुम्ही पवित्र ध्यान करावे गायत्र समस्त पापे हरती देखा या गायत्रीची स्वरूपता अभिनव असे वर्णिता रक्तांगी वास रक्ता हंसवाहन असे देखा अकार ब्रह्मा विधी देवता चतुर्भुजा चतुर्रक्ता कमंडलू अक्षसूत्रा चाटू धरिला असे करी ऋग्वेद असे समागमी अग्निहोत्र फलमा वाह्यमी मग आया तू वरदा देवी ओजोसी म्हणावे एका ब्राह्मणाने या मंत्रासी ऋषी देवता गायत्री सदृश असे ख्याता प्रांत संध्या तुम्ही करिता विधान तुम्हा सांगेन विश्वदेवा ऋषय गायत्री देवता गायत्री छंद गायत्र्या वाहने विनियोग हे प्रांत संध्येसी म्हणावे सावित्री देवता सावित्री छंद सावित्र्या वाहने विनियोग हे माद्याह संध्येसी म्हणावे सरस्वती देवता सरस्वती छंद सरस्वत्या वाहने विनियोग हे साय सद्धेसी म्हणावे प्रांत संध्येचे ध्यान सांगेन एका तुम्ही गहन अभिभुरो गायत्री जान बालरूमी पिनी असे देखा अकार ब्रह्मदेव तखुन सांगेन सर्व विस्तारोन रक्तांगी रक्तवसन हंसासनी आरूढ असे चतुर्भा चतुर्मुख कमंडलू धरिला विषेक अक्षसूत्र चाटू हस्तक ऋग्वेद सहित अग्निहोत्र फळ ऐसे ध्यान करोन मग जपाक्षर ज्ञान एक चित्ते करावे ध्यान श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी ओंकार शिखा मावयामी छंद ऋषी नावयामी श्रिय मावयामी बल मावयामी ऐसे म्हणोनी प्रांतकाळी संध्या करावी सुवेळी आता सांगेन माद्याह काळी ध्यान आवाहन पूर्वक अभिभुरो सावित्री यौवन माद्याह संध्या ध्यान सांगेन एका ऋषी जन एक चित्ते परियेसा श्वेतांगी श्वेतवस्त्र वाहन वृषभ पवित्र उपकार उकार रुद्रगण दैवत पंचमुखा असे देखा वरद वयस्तनिखा रुद्राक्षमाळा त्रिशूलधारका यजुर्वेद सहित देखा अग्निष्टोम फल जाना ओंकार शिखा मा वायामी छंद ऋषी ना वायामी श्रिय मा वायामी हिय मा वायामी आता साय संध्या ध्यान सांगेन एका विधान एक चित्ते
एका वचन ध्यानपूर्वक सांगेन. अभिभुरो सरस्वती वृद्धा जाणावी तुम्ही साय सध्या. कृष्णांगी कृष्ण वस्त्र परिधा गरुड वाहन असे देखा. मकार विष्णू देवता चतुर्भुज शंख चक्र धरता गदा पदधारण हस्ता सामवेद सहित जाना. वाजपेय फल जाना साय संध्या असे ध्यान करावे तुम्ही ब्राह्मण मनोनी सांगती श्री गुरु. ओंकार शिकामा वयामी छंद ऋषीना वयामी श्रियमा वयामी बलमा वयामी. गायत्र्या गायत्री छंद प्रणवस्य अंतर्यामी ऋषी परमात्मा देवता परियेसी पंचर्षु बनये विनियोग. उदात्त स्वरित स्वर शुक्लवर्ण ज्योती स्वरूपमा सर्वदेवमय जगत स्वरूप. ओंकार अकार उकार मकारानन अग्निवायू सूर्या ऋषय गायत्री त्रिष्टुप छ जगती छंदासी ब्रह्म विष्णू महेश्वरा देवता गेजो सामानी स्वरूपानी. आहवनीया अग्निग्राहपत्य दक्षिणाग्नि उपस्थानानि पृथ्वी व्यतिरिक्ष द्यौतस्त्वानि उदात्त अनुदात्त स्वरित स्वरा पीत विद्युत कृष्णवर्णी प्रांतमर्द्यार्थ तृतीय सवनी विश्वतेजसा प्राज्ञस्वरूपिणी जागृती स्वप्न सुषुप्त व्यवस्था. ऐसे त्रिपदा गायत्रीसी सांगितले त्रिविध ध्यानासी आता विधान जपासी. सांगेन एका एक चित्ते मनोपात दुरित क्षय दुरा श्री परमेश्वर प्रीत्यर्थ जपे विनियोग. ओम नामो ओम हृदयम कंठे ओम भू अक्षर मंत्रासी गायत्री असे छंदेसी. अग्निदेवता परियेसी विश्वमित्र ऋषी देखा. षडश ज्वर श्वेत वर्ण पादस्पर्श उच्चारोन प्राणायामे विनियोगुन दुसरी व्याहती म्हणावी. ओम भू अक्षर मंत्रासी उष्णीक नाम छंदासी वायुदेवता परियेसी भृगऋषी असे जाना. ऋषभेश्वर असे जाना असे रूप श्याम वर्ण करा तुम्ही ऐसे ध्यान जानू मध्ये न्यासावे. प्राणायामे विनियोग मनोनी न्यास करा भक्तीनी. ओम स्वव्याहती मनोनी ध्यान करावे भक्तीने. स्वव्याहती मंत्रासी मना अनुष्टुप छंदासी सविता देवता परियेसी भारद्वाज ऋषी जाना. स्वर गांधार पीतवर्णा कटी स्पर्शोनी मंत्र म्हणा प्राणायामे विनियोग जाना. तृतीय व्याहती मंत्रासी ओम महामंत्रासी मना बृहती छंदासी बृहस्पती देवता परियेसी वशिष्ठ ऋषी अवधारा. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.